लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। अरे तुम्ही किती ही लढवा शक्ती, तुम्ही किती ही लावा युक्ती, तुम्ही करार किती ही हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला, तुम्ही करार किती ही हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला। रक्त तीळ तीळ ते आठवून किल्ला बांधून ठेवलाय त्यानं, किल्ल्यावरी ते निळ निशान फडकावलंय माझ्या अभिमान। बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो। वाघ भीत नाय मांजरीच्या पिल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला, वाघ भीत नाय मांजरीच्या पिल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला। खानापूर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित दडपशाहीचा निषेध करत तहसीलदारांना निवेदन दिले आहे। विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। विट्यातील वंचित बहुजन आघाडीसह आंबेडकरी पुरोगामी आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर केले। दिल्लीमध्ये कॉंक्रोच जनता पार्टी पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कथित दडपशाही करण्यात आल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण, जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करणे तसेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा निषेध संघटनांनी व्यक्त केला। विद्यार्थी हा देशाचा कणा आहे। सरकारला जर या मुलांचा विचार करायचा नसेल समाजाचा, तर आपल्या या संघटनेच्या सर्वांच्या वतीने सर्वजण आम्ही कार्यकर्ते असून सर्वांनी जाहीर निषेध केलेला आहे। या घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत। विद्यार्थिनी सोनम वांगचुक यांच्यावरील कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत। विद्यार्थी आंदोलनावरील दडपशाही तात्काळ थांबवावी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विटा शहराध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा खानापूर तालुका अध्यक्ष सुनील लोंढे, त्याचबरोबर सरचिटणीस उत्तम कांबळे, शंकर शिंदे, त्याचबरोबर महिला आघाडी कांचनताई कांबळे धेंडे, शोभाताई भूमकर, त्याचबरोबर माणिक ठोकळे, अधिकराव देठे, विनायक अडसुळे, गुरुजी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन हे पोलिसांनी आणि विशेष करून मोदी सरकारनं आणू पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचा आम्ही सर्व संघटनेच्या वतीने विटा येथे जाहीर निषेध करतो आणि केवळ शिक्षण मंत्र्यांनीच नव्हे तर संपूर्ण मोदी सरकारने राजीनामा तात्काळ देऊन या मुलांचं मागण्या मान्य केल्या पाहिजेत अशी माझी सर्वांच्या वतीनं आग्रहाची विनंती आहे मोदी सरकारला। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या या निवेदनामुळे परिसरात राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आले असून आता प्रशासन आणि शासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकन्यूज मराठी प्रतिनिधी विटा। त्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या दिल्ली पोलिसांचा, विद्यार्थ्यावर अन्याय करणाऱ्या पोलिसांचा